महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे विदर्भाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय केदार साहेब, मंचावर उपस्थित आपल्या रामटेक निर्वाचन क्षेत्रातील लोकप्रिय खासदार श्यामकुमारजी बर्वे, मंचावर उपस्थित या राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब, त्यांनी आताच आपल्याला अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन केलं असा नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदाताई राऊत, माजी सभापती बुढारीताई, जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गुड्डूभाई अब्बांग, कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य संजीवभाऊ जगताप, सवालाखे साहेब, मंचावर उपस्थित आमचे मित्र पवार साहेब, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मंडळी, या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व भाविक भक्त बंधू आणि भगिनींनो, आज लल्लूशाही महाराजांच्या प्रगट दिनाच्या उत्सवाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी साजरा केला आणि या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व लोकांना उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल सुरुवातीला त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो। स्वर्गीय लल्लूजी महाराजांच्या बाबतीत आता गुड्डूभाईंनी या ठिकाणी सांगितलं की मागच्या 35 वर्षापासून आपण हा ऋषी पंचमीच्या दिवशी कार्यक्रम साजरा करतो आणि तो महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करतो। दिवसेंदिवस या कार्यक्रमाचा आढावा जर आपण या ठिकाणी घेतला तर कार्यक्रम दरवर्षी वाढत असल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। माझी खासदार साहेब आपल्याला विनंती राहील की ज्या ठिकाणी हा परिसर आहे लल्लूशाही महाराजांच्या प्रगट दिन उत्सवाचा, ही मला वाटतं झुडपी जंगलाची जागा आहे आणि झुडपी जंगलाची जागा ही केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पहिल्यांदा तर ही जागा सोडवून आपण या मंडळाकडे सुपूर्द करण्याचं काम केंद्र शासनाच्या स्तरावरून आपल्याकडून त्या ठिकाणी करावं ही विनंती आपल्याला या प्रसंगी करतो। आणि एकदा का ही जागा आपल्याला या मंडळाला हस्तांतरित झाल्याच्या नंतर या ठिकाणी क तीर्थक्षेत्राचा त्याच्यानंतर ब तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या ठिकाणी जर हा परिसर आपण विकसित केला तर एक मोठं लल्लूशाही महाराजांच्या नावाने एक तीर्थक्षेत्र या हिंगण्याच्या परिसरामध्ये, वाराडोंगरीच्या परिसरामध्ये, आणखी आमच्या मतदारसंघामध्ये एक मोठं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि म्हणून आजच्या या शुभप्रसंगी आपल्याला विनंती करतो की या दोन्ही कामाकडे आपण थोडं जातीने लक्ष देऊन आपण हा परिसर या मंडळाकडे हस्तांतरित करण्याकरता प्रयत्न करावे ही विनंती आजच्या प्रसंगी करतो। आजच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं, स्वागत केलं त्याबद्दल मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो। जय हिंद, जय महाराज, जय लल्लूशाही महाराज। सर्व कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येत उपस्थित भाविक बंधू, लल्लूशाही कुठून आले याचा पत्ता नाही, लल्लूबाबा कशी या गावात राहिले याचा पत्ता नाही, बोलता येत नव्हतं आणि अशा बोलता न येणाऱ्या म्हणजे साधूला आपल्या तरी लहान लोकांनी खूप फायदा देऊन झाला आणि फायदा जुन्या काळात जो होता तो आजही आहे। जसं कुणाला एक गुण दिली तर सत्यवादीचा उपयोग एक समजून करे, 2 दिला तर 2 म्हणून करे, तशा प्रकारचा विश्वास त्या कुठे राहिले याचा पत्ता नाही, थोडं जेवली त्याचा पत्ता नाही, पण तो नंतर शेवट त्याला लारोतर कुटुंबांनी जोपासलं आणि या ठिकाणी मोठं त्यांनी प्रश्न निर्माण केला। त्या मंडळाच्या सर्व लोकांचे मनापासून आभार आहे। आपण या कष्टाने मोठ्या कष्टाने त्या ठिकाणी सर्व बदल घडून आला आणि ह्या सगळ्या परिवार लल्लूशाही परिवार आपण त्याकडे निर्माण केला, सगळ्यांची अतूट श्रद्धा त्यांच्यावर होती आणि त्या नेहमी अवलंबून केलं होतं आणि अशा प्रकारचा त्यांचं जीवन झाला। चमत्कार सगळ्याला दिले, चमत्कारावरच सगळं त्यांना लोक म्हणतात हाही तुम्हाला विचार करला नाही। जे आता आमचे सहकारी गुरुवार 2% ठिकाणी आहे प्रामुख्याने, आम्ही त्याच्या मागे लागलोच आहे, पण ही जागा बाजूला इथं बलराज
बघायची करायची दिनेशची दिनेश पाहतो का आता अशा प्रकारची विनंती आहे. खासदार आपण विनंती आहे जर केली तर विनंती मला पण दुजोर आहे. बंगाच्या अध्यक्षाच्या त्याच्या सगळ्या सहभागाचा दुजोर आहे. ते आपण काम निर्णय द्यावं अशाच प्रकारची विनंती आपल्याला मी पण करतो. तर सर्व जनसमुदायाचे मनापासून या ऋषी पंचमीच्या शुभेच्छा देऊ. आपले सगळ्याचे आभार मानतो आणि आपली नेतृत्व माजी मंत्री माननीय सुनील केदार साहेब, माजी मंत्री बन साहेब, हा हिंगणा विधानसभाचे माजी आमदार गोगनारे साहेब, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा कुंभाताई राऊत, जिल्हा परिषदच्या माजी सभापती बोघारेताई, जिल्हा परिषदचे आमचे मित्र सदस्य संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य व माझे काका उग्रामजी सवालाते, ह्या मंडळाचे अध्यक्ष भाऊ डाकोळेजी, ह्या मंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र दिनेश भाऊ बंग, रश्मीबाई कोटुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सर्व मंडळाचे पदाधिकारी, रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत भाऊ थोटे, समस्त मंडळाचे पदाधिकारी व सर्व लग्न साहेब महाराजवर श्रद्धापूर्वक भक्तगण, आपण सर्वांनी त्या पद्धतीने सांगितलं की महाराजांचे कसे चमत्कार होते, कसं लोकांना इथं आल्यावर कशा प्रकारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत होता आणि त्यांच्या समाधान होत होता आणि त्यांच्या प्रगतीमध्ये वाढ होत होती. त्याचेच कारण आहे की 7 लोकांपासून सुरुवात झालेली कळी आज हजारोच्या संख्येने आपण साजरी करत आहोत. ऋषीपंचमीच्या निमित्त त्या विठ्ठल सर्वांना, सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे गोगनारे पाटील साहेबांनी सांगितलं ही जागा जंगल झोपडीमध्ये आहे आणि या देवस्थानाला विकास करण्याकरिता जंगल झोपडीमधून काढायची आहे. तर आपल्याला गोगनारे साहेबांना माहीत असेल की सागर विधानसभेमध्ये जेवढे देवस्थान आहे त्यांचा विकास कशा प्रकारे केदार साहेब करतात आणि ज्या नेतृत्वामध्ये मी निवडून आलेलो आहे. नक्कीच आपण ठेवलेली मागणी आम्ही याला सामोरपर्यंत मिळू आणि इथं सरपंच साहेब आहेच त्यांना मी विनंती करेल की त्यांना 3 दिवसामध्ये प्रस्ताव तयार करून सांगू मला द्याव आणि ते प्रस्तावाला मी सामोर घेऊन जाईल आणि नक्कीच त्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपले आहेत टक्करच्या दर्जा द्यायला आम्हाला काही अडचण होणार नाही. कुंभाताई इथं आहेच म्हणून आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो येणाऱ्या पुढच्या वर्षीपर्यंत आपण नक्कीच याच्यामध्ये काहीतरी आपण विकास करू आणि जे जे अडचणी आहे ते दूर करू आणि याचा आपण एक आराखडा तयार करू आणि याच्या कुठेतरी एक तरी काहीतरी पाऊल आपण सामोरं यावं आणि पुढच्या प्रकट दिवशी आपण काहीतरी चांगली घोषणा करू एवढं आपल्याला आश्वास करतो. आपण दिलेल्या आशीर्वादामुळे लल्लू साईनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि सर्व भक्तगणांच्या आशीर्वादामुळे आपण जे लीड दिली त्याबद्दल सर्वांचे हात जोडून आभार मानतो. आपला प्रेम असंच ठेवावं. येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने कुंभाताईंनी सांगितलेलं आहे की आमची विधानसभा सीटला भरघोस मतांनी निवडून मिळाल एवढीच आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.